नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. तर मित्रांनो, आपल्या राज्यातील काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे की आता आपल्या शासनाच्या म्हणजेच की NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या आत जी मतं आहे तर त्या मदत वाटपाला सुरुवात झाली आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे की काल दिनांक 16 ऑक्टोबर म्हणजे की गुरुवारी या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आपल्या शासनाने घेतलेला आहे. आणि तोच निर्णय कोणकोणत्या जिल्ह्यासाठी घेण्यात आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आहे. तर अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे की आता अतिवृष्टी आणि पुरामुळे आपल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी राज्य सरकारने 1356 कोटी रुपयांच्या वाटपाला गुरुवारी म्हणजेच की काल दिनांक 16 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली आहे. आणि विशेष म्हणजे की सप्टेंबर महिन्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरची मदत देण्यात येणार असल्याचं या शासनामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये पाहिलं तर सर्वप्रथम बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणीसह कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या संदर्भात आपल्या राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलं आहे की राज्य शासनाने अतिवृष्टी तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जवळपास 1356 कोटी रुपयांचं तसेच 30 लाखांची मदत ती जाहीर केली असून त्याबाबतचा शासनाने निर्गमित केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आणि त्यानुसार जो हा GR काढण्यात आला आहे त्यानुसार आपल्या बीड जिल्ह्यासाठी 577 कोटी 78 लाख रुपये, तर धाराशिव जिल्ह्यासाठी 292 कोटी 49 लाख रुपये, तर लातूरसाठी 202 कोटी 38 लाख रुपये आणि परभणीसाठी 245 कोटी 64 लाख रुपये, तर नांदेडसाठी 28 कोटी 52 लाख रुपये आणि सातारा जिल्ह्यासाठी 6 कोटी 29 लाख रुपये, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 3 कोटी 18 लाख रुपये अशा प्रकारची मदत जी आहे तर ती नमूद करण्यात आलेली आहे. आणि या शासनात एकूण 21,66,998 शेतकऱ्यांना 15,16,000 हेक्टरवरील नुकसानीपोटी 1,356 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. आणि ही जी मदत आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आणि त्यानुसार NDRFच्या निकषांपेक्षा जास्तीची मदत देण्याची ग्वाही दिली होती. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, कारण की शासन यामध्ये फक्त NDRFच्या 2023च्या निकष आणि दरानुसार जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे आहे तर ती मदत देण्यात येणार आहे. आणि त्यामुळे आपल्या कोरडवाहू शेती पिकांसाठी हेक्टरी 8,500, बागायत पिकांसाठी हेक्टरी 17,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येणार आहे. आणि त्यामुळे 2 हेक्टरपेक्षा अधिकच्या नुकसानीसाठी शेतकरी जे आहेत ते वंचित राहणार आहेत. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या अंतर्गत ही जी काही रक्कम आहे तर ती जमा करण्यात येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचा फार्मर ID क्रमांक नाही अशा शेतकऱ्यांना KYC करावी लागणार आहे. परंतु ज्यांचा फार्मर ID आहे त्यांना त्या शेतकऱ्यांना त्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. आणि या व्यतिरिक्त आपत्तीमध्ये मयत झालेल्या व्यक्तींना, वारसांना, तसेच शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान झाले असेल, पडझड झाली असेल, त्यांना मदत वितरित करण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर दिले असल्याचे प्रशासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नसल्याचे सदर मदत जिल्हा स्तरावरून तात्काळ निर्गमित करण्यात येत असल्याचं मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलं आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खास करून यामध्ये जे जिल्हे आहेत जे की आपला बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी असेल, नांदेड असेल, सातारा असेल आणि कोल्हापूर असेल, तर या जवळपास 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.